बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। थोड्याच वेळात एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सरकारी योजनांच्या प्रचारासाठी योजना दूत, तरुणांना रोजगाराची संधी। दरमहा 10,000 रुपये मानधन मिळणार। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवालांची भेट घेणार। निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपची पहिली यादी येऊ शकते। 30 ते 40 जागा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शुभारंभ। प्रमुख पदाधिकारी आणि मंत्री उपस्थित राहणार। शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रीपद हुकल्याची खंत अजित पवारांनी बोलून दाखवली। सर्वात सिनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य। मनोज जरांगेंची शांतता रॅली सोलापुरातून आज सांगलीत। दुपारी 4 वाजता जाहीर सभा, मुक्कामही सांगलीत। आमदार अमोल मेटकरींच्या गाडीवरील हल्ला प्रकरणाचा आरोपी कर्णबाळा दुनबळेच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। 30 जुलैपासून दुनबळेच्या मागावर अकोला पोलिसांची पथकं। वक्फ बोर्डातील सुधारणांबाबत सरकारच्या विधेयकाची प्रत आज संसदेत मांडणार। गदारोळ होण्याची शक्यता। इंद्राणीच्या परदेशवारीचा आज हायकोर्टात फैसला। सीबीआय कोर्टाने दिलेल्या परवानगीला हायकोर्टात आव्हान। इंद्राणी परदेशात पळून जाईल, तपास यंत्रणांचा दावा। बांगलादेशच्या हंगामी सरकारचा आज शपथविधी। नोबेल विजेते मोहम्मद युनूस शपथ घेणार, तर इतर कोणत्या देशाचा आश्रय मिळेपर्यंत शेख हसीना भारतातच राहणार। रेपो रेटबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची आज पत्रकार परिषद। कर्जाचा हप्ता कमी होणार की वाढणार याची उत्सुकता। मुंबईमध्ये हक्काच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यांसाठी गुड न्यूज। 2030 घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर। उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया। मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात राडा। वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप। 2 डॉक्टर्सचं निलंबन। पहलवान विनेश फोगटचा जड अंतःकरणानं कुस्तीला अलविदा। ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेशची एक्सवर पोस्ट। $100 ग्रॅम वजन अधिक भरल्यानं विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र, तर विनेशचा आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपात्रतेविरोधात अपील। आज अंतिम निर्णय अपेक्षित। पॅरिस ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानूला कांस्य पदकाची हुलकावणी, तर पुरुषांच्या 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीत महाराष्ट्राचा अविनाश साबळे 11व्या स्थानावर। भारताला आज 2 पदकांची आशा। भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा सुवर्णपदासाठी मैदानात उतरणार, तर कांस्य पदकासाठी भारतीय हॉकी संघ स्पेनशी भिडणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आणखी एक नामुष्की। कुस्तीपटू अंतिम पंघालला फ्रान्स सोडण्याचे आदेश। अंतिमच्या बहिणीनं ऑलिम्पिक विलेजमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानं कारवाई।
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेकडून भारताचा 110 धावांनी पराभव. मालिकाही खिशात. श्रीलंकेनं 27 वर्षांनंतर भारताविरुद्ध मालिका जिंकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.